Good morning to all of you. In last lecture, I was discussing the topic that is the classification of crystalline solid. In that, two marks question discussing in last lecture how to classify the crystalline structure. मागच्या तासाला आपण क्रिस्टलाइन स्ट्रक्चरचं क्लासिफिकेशन बघितलं होतं. ते 2 मार्काला बोर्ड एक्झाममध्ये येण्याची शक्यता असू शकते. त्याच्यामध्ये आपण काय बघितलं होतं, क्रिस्टलाइन सॉलिडचं 4 गटात वर्गीकरण केलं आहे. ते म्हणजे एक म्हणजे आयोनिक सॉलिड, दुसरं म्हणजे मोलिक्युलर सॉलिड, तिसरं म्हणजे कोव्हॅलंट सॉलिड आणि चौथा कुठला आहे मोलिक्युलर सॉलिड. मग इन टुडे लेक्चर वी डिलिव्हर द अनदर पॉईंट ऑफ द सॉलिड स्टेट. द नेम ऑफ द पॉईंट इज दॅट क्रिस्टल स्ट्रक्चर. मग आता जो पॉईंट आपल्याला डिस्कस करायचा आहे तो पॉईंट कुठला आहे विद्यार्थ्यांनो, क्रिस्टल स्ट्रक्चर. मग ह्या क्रिस्टल स्ट्रक्चर कसा तयार होतो तो आपल्याला बघायचा आहे. द क्रिस्टल स्ट्रक्चर इज मेड बाय और ऑब्टेन बाय द 3 dimensional, how many dimensional, 3 dimensional arrangement of particle. Arrangement of the particle in a crystal structure is described by using the 2 terms. That is, first one it is called as a lattice and another is called as a basis. हे वाक्य काय सांगते बघा की क्रिस्टल स्ट्रक्चर तयार होत असताना आपल्याला जे पार्टिकल्स असतात त्या पार्टिकलची 3 डायमेन्शनल अरेंजमेंट करायची असते. आणि ही 3 डायमेन्शनल अरेंजमेंट करत असताना आपल्याला 2 ज्या टर्म्स आहेत त्या टर्मची मदत घ्यावी लागते. त्या टर्म्स कुठल्या कुठल्या आहे बघा. एक पहिला दिला आहे लॅटिस आणि दुसरा दिला आहे त्यांनी बेसिस दिलेला आहे. मग लॅटिस म्हणजे काय आणि बेसिस म्हणजे काय ते आपल्याला डिस्क्राईब करायचं. आता लॅटिस इज अ जॉमेट्रिकल अरेंजमेंट. जॉमेट्रिकल शब्द महत्त्वाचे. जॉमेट्रिकल, इट इज अ जॉमेट्रिकल अरेंजमेंट. पण कशाची, पॉईंट्सची. पण ते पॉईंट कितीमध्ये घ्यायचे, द पॉईंट्स इन द 3 डायमेन्शनल पॅटर्न. पण 3 डायमेन्शनल पॅटर्न घेत असताना इट इज अ पिरियॉडिक वे. इट इज अ periodic way. What do you mean by periodic way? That is repeated after the some time of the interval. म्हणजे काही ठराविक अंतरानंतर त्याचं काय होत जातं, रिपिटेशन होत जातं. त्याला काय म्हटलं गेलं, लॅटिस. परत एकदा समजून सांगतो. लॅटिस इज अ जॉमेट्रिकल अरेंजमेंट ऑफ पॉईंट इन 3 डायमेन्शनल पिरियॉडिक वे. त्याच्यानंतर त्याला जोडून एक महत्त्वाचा जो पुढचा टर्म्स असते ती टर्म्स म्हणजे कुठली दिली त्यांनी, बेसिस. बेसिस म्हणजे काय, constituent particle. What do you mean by constituent particle? In last lecture मी तुम्हाला सांगितलं होतं मागच्या लेक्चरला, constituent particle there are 3 constituent particle, atoms, ions and molecule. किती असतात ते, 3 असतात. atoms, ions and molecule. मग ह्या atoms, ions and moleculeची काय बघायची आपल्याला, अरेंजमेंट बघायची. पण ती अरेंजमेंट बघत असताना काय म्हणतोय बघा तो, द constituent particle that are attached. कुठे अटॅच झाले ते, लॅटिस पॉईंटला. मग लॅटिस पॉईंटला अटॅच झाल्यानंतर त्याच्यापासून काय तयार झाले, टू फॉर्म द बेसिस. काय तयार झालं त्याच्यापासून, टू फॉर्म द बेसिस. मग आपण त्याच्यावरून काय म्हणू शकतो की लॅटिस आणि बेसिस याचं एकत्रीकरण केलं तर काय तयार झालं विद्यार्थ्यांनो, क्रिस्टल तयार झालं. परत एकदा समजून घ्या, क्रिस्टल स्ट्रक्चर कसं तयार होतं. क्रिस्टल स्ट्रक्चर हे किती डायमेन्शनमध्ये आपल्याला कॅरी करायचं आहे, 3 डायमेन्शनलमध्ये कॅरी करायचं आहे. हे 3 डायमेन्शनल अरेंजमेंट करत असताना आपण काय घेतले, पार्टिकल. कोणाचे होते ते पार्टिकल, क्रिस्टल स्ट्रक्चरचे होते. मग हे पार्टिकल डिस्क्राईब करत असताना आपण कशाची मदत घेतली, एक होता लॅटिस आणि दुसरा होता बेसिस. मग लॅटिस म्हणजे काय ते आता मी समजावून सांगतोय. लॅटिस इज जॉमेट्रिकल अरेंजमेंट. लॅटिस म्हणजे काय, जॉमेट्रिकल अरेंजमेंट असते. कोणाची असते ती, पॉईंटची असते. ते पॉईंट किती डायमेन्शनलमध्ये असतात, 3 डायमेन्शनलमध्ये असतात. त्या 3 डायमेन्शनल अरेंजमेंटमध्ये असणाऱ्या पॉईंटचे काय होते, रिपिटेशन होते. रिपिटेशनला दुसरा शब्द काय दिला, पिरियॉडिक वे. त्याला आपण म्हणू शकतो लॅटिस. लॅटिसच्या जोडीला अजून एक पार्टिकल असतो, त्याला बेसिस असं म्हटलं जातं. त्याला काय त्याची डेफिनेशन, कन्स्टिट्यूएंट पार्टिकल. कन्स्टिट्यूएंट पार्टिकल कुठलं कुठलं बघितले आपण, ॲटम्स, आयन्स अँड मोलिक्यूल. दीज आर द 3 कन्स्टिट्यूएंट पार्टिकल. हे 3 कन्स्टिट्यूएंट पार्टिकल काय होतात, अटॅच होतात. कोणाला अटॅच होतात, लॅटिस पॉईंटला. काय होणार ते, लॅटिस पॉईंटला अटॅच झालेल्या ह्या कन्स्टिट्यूएंट पार्टिकलला आपण काय म्हणतोय, बेसिस असं म्हणतोय. आणि मग हा लॅटिस आणि बेसिसचं ज्यास एकत्र कॉम्बिनेशन होतं, कॉम्बिनेशन झाल्यापासून काय तयार होतंय,
क्रिस्टल तयार होतं आहे, त्याला काय म्हटलं आहे, क्रिस्टल स्ट्रक्चर. काय म्हटलं आहे त्याला, क्रिस्टल स्ट्रक्चर असं म्हटलं गेलं आहे. मग हे झाल्यानंतर आपल्याला पुढची डेफिनेशन एक बघायची, ती म्हणजे युनिट सेल. बघा, युनिट म्हणजे स्मॉल. युनिट सेलची डेफिनेशन सांगण्या अगोदर एक उदाहरण आपण घेऊया. बघा, आपण म्हणतो की 1 वर्ष गेले, 2 वर्ष गेले, 3 वर्ष गेले, 4 वर्ष गेले. पण वर्ष वर्ष 1 वर्ष त्याच्यामध्ये 12 मंथ्स असतात. मंथ्स, महिना हा कशापासून तयार झालेला असतो, आठवड्यांपासून तयार झालेला असतो. आणि आठवडे कशापासून तयार झालेले असतात, दिवसांपासून तयार झालेला असतो. म्हणजे दिवसाचं काय झालं, रिपिटेशन झालं, आणि त्या रिपिटेशनमुळे आपण काय म्हणू शकतो की वर्ष तयार झालं. मग विद्यार्थिनींनो, युनिट सेल म्हणजे काय, युनिट सेलची डेफिनेशन काय सांगतो तो, स्मॉलेस्ट रिपीटिंग स्ट्रक्चरल युनिट. स्मॉलेस्ट रिपीट शब्द आला बघा, स्मॉलेस्ट रिपीटिंग स्ट्रक्चरल युनिट ऑफ अ क्रिस्टलाइन सॉलिड इज कॉल्ड ॲज अ युनिट सेल. त्याला काय म्हटलं गेलं, युनिट सेल असं म्हटलं गेलं. बघा, त्याची डेफिनेशन मी परत एकदा समजावून सांगतोय. स्मॉलेस्ट स्ट्रक्चरल युनिट ऑफ क्रिस्टलाइन सॉलिड, स्मॉलेस्ट repeating structural unit of crystalline solid is called as a unit cell, is called as a unit cell. मग ज्यावेळेस ही डायग्रॅम तुमच्या समोर येते बघा, ही डायग्रॅम ज्यावेळेस मी कॅरी करतोय, सर्वात अगोदर महत्त्वाचं लक्षात घ्या विद्यार्थिनींनो, वेन वी ड्रॉ द एनी क्रिस्टल स्ट्रक्चर वी हॅव रिक्वायर द एज लेंथ अँड अँगल. ज्यावेळेस आपण डायग्रॅम ड्रॉ करतो, ती ही डायग्राम ड्रॉ करत असताना आपल्याला काय लागत आहेत, एज लेंथ, त्याला आपण कडा असे म्हणतो, आणि त्याला काय दुसरं याला लागतं आपल्याला अँगल. आता ह्या डायग्राममध्ये ए, बी, स्मॉल ए, बघा हा स्मॉल ए, हा स्मॉल बी आणि हा स्मॉल सी, हे काय झाले, त्याचे एज लेंथ झाल्यात, कडा झाल्यात. आणि ते ड्रॉ करण्यासाठी, क्रिस्टल स्ट्रक्चर ड्रॉ करण्यासाठी आपल्याला अँगल लागतो. अँगल 3 अँगल दिसत आहेत बघा आपल्याला. 3 अँगलपैकी पहिला अँगल कुठला आहे, अल्फा, दुसरा दिला आहे बीटा, आणि तिसरा दिला आहे गॅमा. हा अल्फा अँगल कोणामध्ये आहे, हा अल्फा अँगल हा एज लेंथ 2 आहेत दिसत आहेत तुम्हाला, बी आणि सी. तसं बीटा हा अँगल कोणामध्ये, सी आणि ए मध्ये. तसं गॅमा हा अँगल कोणामध्ये, ए आणि बी मध्ये दिलेला आहे. म्हणून एक लक्षात घ्या, आता डेफिनेशननुसार याचं रिपीटिंग पार्ट झाले का हो, विथ चेक इट. आपण चेक करू. बघा, हा पार्ट आणि हा पार्ट, हा पार्ट आणि हा पार्ट, ह्याचं काय झालं आहे, रिपिटेशन झालेले. काय झालं, त्याचं रिपिटेशन झाले. पण रिपिटेशन होत असताना तो कसं आहे, स्मॉल आहे. मग त्या स्मॉलर पार्टचं काय झालं, रिपिटेशन झालं आहे. म्हणून त्याला काय म्हटलं आहे, युनिट सेल म्हटलं आहे. काय म्हटलं त्याला, युनिट सेल. कारण की आपण डेफिनेशन काय बघितली बघा, स्मॉलेस्ट रिपीटिंग स्ट्रक्चरल युनिट ऑफ crystal structure, it is called as a unit cell. क्रिस्टलाइन सॉलिडमध्ये जो काही रिपीटिंग पार्ट असतो, त्या रिपीटिंग पार्टला आपण काय म्हणू शकतो, युनिट सेल असं म्हणू शकतो. हा युनिट सेल कसा तयार होतो, व्हेन द युनिट सेल आर स्टॅक टुगेदर टू जनरेट अ क्रिस्टल. ते क्रिस्टल जनरेट करतात. इच युनिट सेल इज शेअर इट फेसेस अँड कॉर्नर्स विथ नेबरिंग युनिट सेल. आता बघा काय वाक्य, समजून घ्या वाक्य. व्हेन युनिट सेल आर स्टॅग्ड टुगेदर टू जनरेट द क्रिस्टल अँड each unit cell share its faces and corners of the neighboring unit cell. आता हे समजून घ्या. आता बघा, याच्यामध्ये जर बघितलं तर हे काय एजेस आहेत, बरोबर आहे, ही पण एजेस आहेत, आणि हे काय दिसतं तुम्हाला, कॉर्नर्स दिसत आहेत, म्हणजे त्याला आपण अँगल असं म्हणू शकतो. तर ह्या वाक्याचा अर्थ काय सांगतोय की एका स्मॉलेस्ट पार्टचं जे अँगल असतील किंवा एका स्मॉलेस्ट पार्टचे जे एज लेंथ असतील, ते दुसऱ्याला काय करतात, शेअरिंग करत असतात. ते दुसऱ्याला काय करत असतात, शेअरिंग करत असतात. म्हणजे जर थोडक्यात आपण असं लक्षात घेतलं की घरामध्ये जर बघितलं की 10 बाय 10च्या 2 रूम्स आहेत, पण त्याच्यामध्ये एक जी वॉल आहे ती 2 रूम्सचा काय शेअरिंग करत असते, कंबाईन असते. तसं त्याच्यामध्ये जर बघितलं तर एज लेंथ
आणि अँगल एकमेकांना काय करतात, शेअर करत असतात. म्हणून तिथे म्हटले बघा, वेन द युनिट सेल आर स्टॅक टुगेदर टू जनरेट अ क्रिस्टल, each unit cell share its faces म्हणजे कडा, एज अँड कॉर्नर्स, हे कॉर्नर्स आहेत, कॉर्नर्स विथ नेबरिंग युनिट सेल, म्हणजे कॉर्नर आणि एज हे एकमेकांना शेअरिंग करतात. जॉमेट्रिकल शेप ऑफ युनिट सेल इज सेम ॲज दे फॉर्म ऑर ॲज दॅट ऑफ द मायक्रोस्कोपिक क्रिस्टल स्ट्रक्चर. म्हणजे काय की कुठलंही आपण युनिट सेल घेतलं, त्याचा जो शेप असेल तो मोठा जो क्रिस्टल स्ट्रक्चर असेल त्याच्या शेपसारखा सेम असतो. मग हे आपण क्रिस्टल स्ट्रक्चर आणि युनिट सेल आता बघितलं. त्याच्यानंतर आपल्याला युनिट सेलचं काय बघायचं, आता टाईप्स बघायचे. मग युनिट सेल हे समजलं असेल तर त्याच्या पुढे आपल्याला काय बघायचं, आता टाईप्स ऑफ द युनिट सेल बघायचे. मग टाईप ऑफ द युनिट सेलमध्ये प्रामुख्याने युनिट सेल कन्सिस्ट ऑफ द 4 टाईप. युनिट सेल काय कन्सिस्ट करत आहेत, 4 टाईप. द फर्स्ट पॉईंट ऑर फर्स्ट टाईप इज ऑन द फ्रंट ऑफ यू दॅट. मग पहिला टाईप कुठला दिला आहे त्यांनी, प्रिमिटिव्ह. कुठला दिलेला आहे, प्रिमिटिव्ह. आणि दुसरा काय दिला आहे त्याला शब्द, सिम्पल युनिट सेल. म्हणजे प्रिमिटिव्हलाच दुसरा शब्द दिलेला आहे त्यांनी, सिम्पल युनिट सेल. या सिम्पल युनिट सेलमध्ये जर बघितलं तर त्याच्यामध्ये तो काय म्हणतोय, इन प्रिमिटिव्ह युनिट सेल कन्सिस्ट ऑफ द कन्स्टिट्युएंट पार्टिकल. परत इथे शब्द आला बघा, कन्स्टिट्युएंट पार्टिकल. आता हा कन्स्टिट्युएंट पार्टिकल काय सांगतो बघा, कन्स्टिट्युएंट पार्टिकल आर प्रेझेंट ॲट इट्स कॉर्नर ओनली. म्हणजे सिम्पल युनिट सेल किंवा प्रिमिटिव्ह युनिट सेल तयार होत असताना परत काय लागलं, बेसिक फिनॉमिना किंवा बेसिक कॅरेक्टरायझेशन काय लागलं, CP लागला. CP म्हणजे कन्स्टिट्युएंट पार्टिकल. वन थिंग इज ऑलवेज रिमेंबर दॅट when to form the crystal structure, it is either in the simple or it is in the body center or either it is a face center. The size of the constituent particle is same, it is identical, it is arranged in the 2-dimensional, it is arranged in a 1-dimensional linear packing, it is a 2-dimensional and it is a 3-dimensional. म्हणून इथे पहिलं वाक्य त्यांनी म्हटलं बघा, टाईप ऑफ द युनिट सेल, द फर्स्ट टाईप इज दॅट प्रिमिटिव्ह or it is also called as a simple unit cell. मग त्या सिम्पल युनिट सेलमध्ये किंवा प्रिमिटिव्ह युनिट सेलमध्ये काय म्हटलं आहे, इन अ सिम्पल ऑर प्रिमिटिव्ह युनिट सेल द कन्स्टिट्युएंट पार्टिकल, कुठले पार्टिकल म्हणतो तो, कन्स्टिट्युएंट पार्टिकल आर प्रेझेंट ॲट कॉर्नर्स ओनली. आता विद्यार्थ्यांनी लक्षात घ्या, क्यूब घेतला, क्यूब, त्या क्यूबला किती कॉर्नर असतात, 8 कॉर्नर असतात. किती कॉर्नर असतात, 8 कॉर्नर असतात. लहानपणी आपण सापशिडीचा जो खेळ खेळत होतात त्याच्यामध्ये जी क्यूब वापरायचं, क्यूब, त्याला बघा किती कॉर्नर्स होते, 8 कॉर्नर्स होते. लक्षात घ्या. मग हा प्रिमिटिव्ह किंवा युनिट सेल समजला असेल तर पुढचं आपल्याला बघायचं आहे बॉडी सेंटर युनिट सेल. काय बघायचं आपल्याला, बॉडी सेंटर युनिट सेल. आताच्या ह्या तासामध्ये जे आपण पाहणार आहोत त्याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात घ्या. वन थिंग इज रिमेंबर दॅट बाय युझिंग, वाक्य व्यवस्थित आहे का, बाय युझिंग द सिम्पल क्युबिक स्ट्रक्चर वी ऑप्टेन द बॉडी सेंटर क्युबिक स्ट्रक्चर, वी ऑप्टेन द फेस सेंटर क्युबिक स्ट्रक्चर, और अनदर इज दॅट फेस सेंटर युनिट सेल. फेस सेंटर युनिट सेल, त्या फेस सेंटर युनिट सेल नंतर अजून एक प्रकार दिला आहे बेस सेंटर युनिट सेल. त्याला अजून एक नाव आहे एंड सेंटर युनिट सेल. बघा मी रिपीट करतो, आपण ज्यावेळेस हे टायटल पाहतोय टाईप ऑफ युनिट सेल, त्या टायटलमध्ये पहिलं टायटल आपण बघितलं की प्रिमिटिव्ह किंवा त्याला दुसरा शब्द दिला आहे सिम्पल युनिट सेल. त्या सिम्पल युनिट सेलपासून त्याच्यामध्ये थोडंसं मॉडिफिकेशन होतं, ॲडिशनल पार्ट होतं. सिम्पल, बाय युझिंग द सिम्पल युनिट सेल वी ऑप्टेन द बॉडी सेंटर युनिट सेल. देन अनदर इज दॅट फेस सेंटर युनिट सेल. अँड थर्ड इज दॅट त्याला 2 नाव आहेत. मला फ्रंटला दिसत असताना एकच दिसते, पण अजून एक नाव सांगतोय त्याचं मी, एंड सेंटर युनिट सेल. सो लेट अस स्टार्ट. व्हॉट डू बाय बॉडी सेंटर, व्हॉट डू बाय फेस सेंटर अँड व्हॉट डू बाय एंड सेंटर. मग आपल्याला एक एक डिस्कस करायचं आहे. आता लक्षात घ्या, बॉडी सेंटर युनिट सेल ज्यावेळेस आपण घेतोय, या बॉडी सेंटर युनिट सेलमध्ये पहिलंच वाक्य तुमच्या फ्रंटला दिसतंय बा, इन ॲडिशन टू
कॉर्नर पार्टिकल. इन ॲडिशन टू कॉर्नर पार्टिकल म्हणजे काय? सिम्पल क्युबिक स्ट्रक्चर. कारण की कॉर्नर पार्टिकल कोणाला असतात? सिम्पल क्युबिक स्ट्रक्चरला असतं. इन ॲडिशन टू द कॉर्नर पार्टिकल वन मोर, बघा शब्द आला तिथे, वन मोर कन्स्टिट्यूएंट पार्टिकल. तो कुठे असतो प्रेझेंट? वन मोर कन्स्टिट्यूएंट पार्टिकल इज प्रेझेंट ॲट इट्स सेंटर ऑफ बॉडी. बघा वाक्य लक्षात घ्या. आय रिपीट अगेन दॅट. व्हॉट इज अ बॉडी सेंटर युनिट सेल? Body center unit cell is obtained by simple cubic structure or simple unit cell. म्हणून पहिलं वाक्य तिने म्हटलं इन ॲडिशन म्हणजे सिम्पल युनिट सेलपासून तयार झालाय, म्हणून तिथे वाक्य असं म्हटलंय इन ॲडिशन टू कॉर्नर ऑफ द पार्टिकल्स. 8 कॉर्नरच्या व्यतिरिक्त एक पार्टिकल कुठे असतं? वन मोर कन्स्टिट्यूएंट पार्टिकल इज प्रेझेंट. कुठे प्रेझेंट असतो तो? at the center of its body. This is called as a body center unit cell. After the some time of interval, थोड्या वेळाने जे डायग्राम्स आपल्या समोर येतील त्याच्यामध्ये ह्या चारही फिगर ज्यास मी परत तुम्हाला त्याचं डेरिव्हेशन, ज्या टोटल नंबर ऑफ युनिट सेल असतील ज्या डायग्राम तुमच्या फ्रंटला येतील. पुढची बघा दिली त्यांनी फेस सेंटर युनिट सेल. फेस म्हणजे कडा. फेस सेंटर युनिट सेल. एक लक्षात घ्या, क्यूबला 8 कॉर्नर असतात, तसं क्यूबला 6 फेसेस असतात. परत लक्षात घ्या. वन थिंग इज रिमेंबर दॅट युअर माइंड इज दॅट द क्यूब कंटेन द 8 कॉर्नर्स अँड 6 फेस. 8 कॉर्नर्स असतात आणि 6 फेसेस असतात. परत इथे लक्षात घ्या, आता फेस सेंटर युनिट सेल कसा तयार, कोणापासून तयार झाला आहे? फेस सेंटर युनिट सेल इज ऑब्टेन्ड फ्रॉम द सिम्पल क्युबिक स्ट्रक्चर. कोणापासून तयार झालेला आहे? सिम्पल क्युबिक स्ट्रक्चर. म्हणून तिथे एक शब्द दिला आहे बघा, इन ॲडिशन टू द कॉर्नर पार्टिकल. म्हणजे हे जे वाक्य आले आहेत बॉडी सेंटरमध्ये पण आणि फेस सेंटरमध्ये पण, हे वाक्य कोणाचे आहेत? सिम्पल क्युबिक स्ट्रक्चरचे. इन ॲडिशन टू द कॉर्नर पार्टिकल द युनिट सेल कन्सिस्ट ऑफ द पार्टिकल. पण कुठे असतात ते? ॲट 6 फेसेस. कुठे असतात विद्यार्थ्यांनी नव्हतोय? दे आर प्रेझेंट इन द 6 फेसेस. म्हणजे फेस सेंटर युनिट सेल तयार होत असताना आपण सिम्पल क्युबिक युनिट सेलचं मदत घेतोय आणि त्याच्या व्यतिरिक्त ॲडिशनल 6 फेसेस असतात. त्या 6 फेसेसवर कन्स्टिट्यूएंट पार्टिकल असतात. व्हॉट आर द नेक्स्ट पॉईंट इज दॅट, त्याच्यातलं चौथं टाईप मी सांगतो तुम्हाला, बेस सेंटर युनिट सेल. बेस सेंटर युनिट सेल. बेस सेंटर युनिट सेल इज ऑल्सो ऑब्टेन फ्रॉम द सिम्पल क्युबिक स्ट्रक्चर, बट इन ॲडिशनल त्याच्या व्यतिरिक्त याच्यामध्ये काय असतं? द कन्स्टिट्यूएंट पार्टिकल इज प्रेझेंट ॲट हाऊ मेनी फेसेस? 2 फेसेस. 2 फेसेस म्हणजे एक टॉपची असते आणि एक बॉटमची असते. क्युबिक स्ट्रक्चर तुमच्या डोळ्यासमोर आणल्यानंतर एक वरून टॉप व्ह्यू असतो आणि एक काय असतो? टॉप व्ह्यू असतो आणि एक काय असतो? वरून फ्रंट व्ह्यू. तसा बॅक व्ह्यू असतो. टॉप व्ह्यू वरून ज्यावेळेस आपण बघतो त्यावेळेस त्याची वरची कडा दिसते आणि खालून ज्यावेळेस बघतो त्यावेळेस त्याची खालची कडा दिसते. म्हणजेच टॉप आणि बॅक असे दोन जर बघितले तर त्याला आपण अपोजिट फेसेस म्हणतोय. परत एकदा लक्षात घ्या, टाईप ऑफ युनिट सेलमध्ये आपण किती बघितले? देर आर 4 टाईप ऑफ द युनिट सेल. फर्स्ट वन इट इज कॉल्ड एज अ प्रिमिटिव्ह और सिम्पल युनिट सेल. इट कॅन बी कन्सिस्ट ऑफ द particle, that is a constituent particle which is present at the corners of the cube. सिम्पल क्युबिक स्ट्रक्चरमध्ये क्यूबला किती कॉर्नर असतात? 8 असतात. बाय युझिंग द सिम्पल क्युबिक स्ट्रक्चर वी ऑप्टेन द अनादर दॅट इज कॉल्ड एज अ बॉडी सेंटर युनिट सेल. त्याच्यापासून काय तयार होतं? आपल्याला बॉडी सेंटर युनिट सेल तयार होतो. बॉडी सेंटर युनिट सेल इज ऑप्टेन फ्रॉम द सिम्पल क्युबिक स्ट्रक्चर. In addition to that, one constituent particle is present at the center of the body. Another is that face center unit cell. The face center unit cell is also obtained from the simple cubic structure. In addition to that, the constituent particle is present at the 6 faces. And what about the next is that end center, or it is called as a base center unit cell. It is also obtained from the simple cubic structure. In addition to that, the 2 constituent particle is present at the opposite faces. हे झाल्यानंतर विद्यार्थ्यांनो आपल्याला जो पुढचा पॉईंट आपल्याला रन करायचा आहे तो म्हणजे कुठला दिला त्यांनी आता? क्रिस्टल सिस्टीम. क्रिस्टल, वन ऑफ द मॅथमॅटिशियन सायंटिस्ट,
one of the mathematician scientist. It is a French scientist. What is the name of this French scientist? That is a Bravais. That is a Bravais. He was studied the different kind of the space lattice, and he was says that त्यांनी खूप अशा डिफरंट स्पेस लॅटिसचा अभ्यास केला. परमिटेशन अँड कॉम्बिनेशनचा. बघा, परमिटेशन अँड कॉम्बिनेशन हा तुमचा मॅथमॅटिकल वर्ड आहे. तो मॅथमॅटिशियन सायंटिस्ट होता, तो फ्रेंच या देशातला होता, म्हणून त्याला म्हटलंय ब्रॅव्हिस. त्याचं नाव काय आहे? ब्रॅव्हिस. आणि त्याने ते शोधून काढलं, म्हणून त्याला म्हटलं गेलं ब्रॅव्हिस लॅटिस. ही वॉज स्टडीड द डिफरंट परमिटेशन कॉम्बिनेशन of mathematical analysis and it has been observed that, and it has been proved that the different kind of the space lattice are possible. Therefore there are only the 4 ways, 14 प्रकारे ways in the they are arranged in the 3-dimensional order. याच्यावरून काय सांगितलं त्यांनी की डिफरंट परमिटेशन कॉम्बिनेशनचा अभ्यास केल्यानंतर, त्या स्पेस लॅटिसचा अभ्यास केल्यानंतर ते स्पेस लॅटिस 3 डायमेन्शनल अरेंजमेंटमध्ये किती वेने आपण अरेंज करू शकतो? 14 वेने अरेंज करू शकतो. बघा, हा शब्द सापडतो तुम्हाला, किती वेने? 14 वेने अरेंज करू शकतो. म्हणून त्याला आपण म्हणतोय ब्रॅव्हिस लॅटिस. ब्रॅव्हिस लॅटिस. पुढचं वाक्य खूप महत्त्वाचं आहे. धीज ब्रॅव्हिस लॅटिस आर डिवायडेड इन टू द हाऊ मेनी क्रिस्टल सिस्टीम? 7 क्रिस्टल सिस्टीम. म्हणून टायटल कुठले बघा? क्रिस्टल सिस्टीम. टायटल कुठले आहे? क्रिस्टल सिस्टीम. मग हे क्रिस्टल सिस्टीम किंवा क्रिस्टल लॅटिस ड्रॉ करत असताना परत मी मगाशीच आता 5-10 मिनटापूर्वी सांगितलं होतं, कुठलंही क्रिस्टल स्ट्रक्चर ड्रॉ करत असताना काय लागतात? एज लेंथ लागतात. ते एज लेंथ कुठल्या अक्षराने दाखवले गेलेत? ABC. त्याला जोडून काय लागतं? अँगल लागतात. अँगल कुठले कुठले अँगल आहेत? अल्फा, बीटा, गॅमा अँगल. मग हे जे काही क्रिस्टल सिस्टीम आहेत, ते क्रिस्टल सिस्टीम 14 क्रिस्टल सिस्टीम जी होती ती 14 जे ब्रॅव्हिस लॅटिस होते, 14 जे युनिट सेल होते, ते 14 युनिट सेल त्यांनी किती सिस्टीममध्ये अरेंज केले? 7 सिस्टीममध्ये अरेंज केले. म्हणून त्याला म्हटलंय 7 क्रिस्टल सिस्टीम. मग या 7 क्रिस्टल सिस्टीममधली पहिली सिस्टीम कुठली आहे? क्युबिक होती. पहिली कुठली होती? क्युबिक. दुसरी कुठली होती? टेट्रागोनल. तिसरी कुठली दिली त्यांनी? ऑर्थोरोम्बिक. चौथी कुठली दिली? रोम्बोहायड्रल. त्याच्यानंतर 5वी कुठली दिली त्यांनी? आता 5वी दिली त्यांनी मोनोक्लिनिक. त्याच्यानंतर 6वी कुठली दिली आहे? ट्रायक्लिनिक. 7वी कुठली दिली? हेक्झागोनल. मग हे जे काही सिस्टीम्स आहेत, ह्या सिस्टीमपैकी in your 12th science syllabus the 4 system is a very important. Out of this 4 system, the 3 system is very important. First one, it is called as a simple cubic unit cell. आता तुम्हाला शिकवलं त्या पद्धतीने सिंपल क्युबिक युनिट सेल. त्याच्यामध्ये किती कॉर्नर्स असतात? देअर आर 8 कॉर्नर्स. ते 8 कॉर्नर्स कशाचे असतात? क्यूबचे असतात. ओके. त्याच्यानंतर त्याच्या पुढची सिस्टीम कशाची दिली त्यांनी? बॉडी सेंटर क्युबिक युनिट सेल. कुठली दिली आहे? बॉडी सेंटर क्युबिक युनिट सेल. त्याला BCC आपण म्हणू शकतो थोडक्यात. त्याच्यामध्ये काय म्हटलं त्यांनी? परत तेच म्हटलं, इट हॅज 8 कॉर्नर्स अँड ॲडिशनल पार्टिकल प्रेझेंट ॲट द कॉर्नर्स. त्याच्यानंतर कुठले घेतले आपल्याला? त्यांनी फेस सेंटर घेतली. फेस सेंटर पण कसा तयार झाला आहे? फेस सेंटरमध्ये पण त्यांनी असं म्हटलं आहे, फेस सेंटर इज ऑब्टेन फ्रॉम द सिम्पल क्युबिक स्ट्रक्चर. इन ॲडिशन टू दॅट देर इज 6 फेसेस. आणि त्याच्यानंतर पुढची जी दिली त्यांनी बेस सेंटर युनिट सेल, इट इज ऑल्सो द ऑब्टेन फ्रॉम द simple cubic structure. In addition to that there are 2 faces. They are opposite to each other. मी मगाशी तुम्हाला म्हटलं होतं की थोड्या वेळाने तुमच्यासमोर एक डायग्राम येईल. ते डायग्राम बघा, आता मी सांगतो तुम्हाला. तुमच्यासमोर प्रामुख्याने 9 डायग्राम्स तुम्हाला दिसत आहेत. त्या 9 डायग्राम्स बघा. ही पहिली जी डायग्राम्स आहे त्याला म्हटलं गेलं सिम्पल क्युबिक स्ट्रक्चर. दुसरी जी डायग्राम आहे त्याला म्हटलं गेलं बॉडी सेंटर क्युबिक स्ट्रक्चर. या सिम्पल क्युबिक स्ट्रक्चर आणि बॉडी सेंटर क्युबिक स्ट्रक्चरमध्ये जर बघितलं, ॲट द सेंटर, त्याच्या सेंटरला काय दिसतंय बघा तुम्हाला? एक कन्स्टिट्युएंट पार्टिकल दिसतंय. आणि ही जी डायग्राम आहे, ही डायग्राम कुठली आहे? फेस सेंटर क्युबिक स्ट्रक्चर आहे. मग आता सिम्पल क्युबिक स्ट्रक्चर, बॉडी सेंटर क्युबिक स्ट्रक्चर आणि फेस सेंटर क्युबिक स्ट्रक्चर. बघा, याच्यामध्ये जर बघितलं तर ह्या सिम्पल क्युबिक स्ट्रक्चरमध्ये किती कॉर्नर्स आहेत? 8 कॉर्नर्स आहेत. किती कॉर्नर्स आहेत? 8 कॉर्नर्स आहेत. कॉर्नर तुम्हाला दिसत असतील. त्याच्यानंतर
याच्यामध्ये जर बघितलं आपण तर बॉडी सेंटर क्युबिक स्ट्रक्चर आहे, त्याच्यानंतर फेस सेंटर क्युबिक स्ट्रक्चर आहे. हे जे डायग्राम्स आहेत इन युअर 12th सायन्स सिलेबस, इट इज अ व्हेरी इम्पॉर्टंट दॅट देर आर 3 kind of the unit cell in the cubic system. First one, it is called as a primitive, that is a simple cubic structure. Second one, it is called as a body center cubic structure. Third one, it is called as a face center unit cell. So we are discussing one by one. ह्या 3 dimensional arrangement आहेत. ह्या किती डायमेन्शनल अरेंजमेंट आहेत? 3 डायमेन्शनल अरेंजमेंट आहेत. मग आता एक 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 आपल्याला बघायचं आहे. त्याच्यातलं आता पुढचं टायटल जे आपण घेणार आहोत ते टायटल कुठलं आता? नंबर ऑफ पार्टिकल इन क्युबिक युनिट सेल. नंबर ऑफ पार्टिकल इन क्युबिक युनिट सेल. मग आता पार्टिकल काढायचे, नंबर ऑफ पार्टिकल कशामधले काढायचे? युनिट सेलमधले काढायचे. मग आता मी पहिलं जे टायटल घेते ते लक्षात घ्या. नंबर ऑफ पार्टिकल इन क्युबिक युनिट सेल, दॅट इज अ फर्स्ट सिम्पल ऑर प्रिमिटिव्ह युनिट सेल. पहिलं कुठलं घेतो आहे? सिम्पल, आणि त्याला दुसरं शब्द नाव दिलं आहे प्रिमिटिव्ह. आता सिम्पल असं एक लक्षात घ्या. आता सिम्पल क्युबिक स्ट्रक्चर तुमच्या समोर आहे. हाऊ मेनी कॉर्नर्स? देअर आर 8 कॉर्नर्स. किती कॉर्नर्स आहेत त्याला? 8 कॉर्नर्स आहे. मग आता याच्यामध्ये पहिलं वाक्य ते काय म्हटलं त्यांनी? अ सिम्पल क्युबिक सेल हॅज अ पार्टिकल ॲट द 8 कॉर्नर्स. When these unit cell are stacked together, particle at each corner of the given unit cell is a share with 7. आता बघा लक्षात घ्या. सर मगाशी तुम्ही तिथे 8 म्हटलं आणि इथे काय म्हटलं? 7च आहेत. बघा लक्षात घ्या. जर मी हा एकच कुठला तरी कन्स्टिट्यूएंट पार्टिकल घेतला, तर हा कन्स्टिट्यूएंट पार्टिकल घेतला असताना त्याच्या शेजारी किती होते? 1. बघा त्याच्या शेजारी हा 1, हा 2, 3, 4, 5, 6 आणि पाठीमागचा किती? 7. म्हणजे क्यूबमधला एक कुठला तरी काय ठेवायचा? स्टेडी ठेवायचा, आणि त्याच्या आजूबाजूला किती नेबरिंग होते? 7 नेबरिंग होते. म्हणून ते वाक्य लक्षात आलं. म्हणून त्याच्यामध्ये म्हटलं त्यांनी देअर आर 7 अदर नेबरिंग क्यूब दॅट आर कम टुगेदर दॅट कॉर्नर. मग हे आता बघा मी समजून सांगतोय. देअर फॉर द कॉर्नर पार्टिकल कॉन्ट्रीब्यूट, हे वाक्य लक्षात घ्या, 1/8 पार्ट टू द गिवन युनिट सेल. हे समजून सांगतोय बघा मी. 1/8 कसं आलं? माझ्याकडे एक छान असं केमिस्ट्रीचं एक रेफरन्स बुक आहे. कुठलं आहे? केमिस्ट्रीचं एक रेफरन्स बुक आहे. किती आहे? 1. आणि मला ते 8 दिवस, किती दिवस? 8 दिवस 8 विद्यार्थिनींच्या ग्रुपला द्यायचं आहे. बघा परत एकदा सांगतो, किती केमिस्ट्रीचे रेफरन्स बुक आहे? एकच आहे. किती विद्यार्थिनींमधनं द्यायचं आहे? 8. किती दिवस द्यायचे? ते पुस्तक पुस्तक 8 विद्यार्थिनींना द्यायचं आहे. पण दिवस किती तुमच्या हातात? 8च आहेत. 8 दिवसांमध्ये ते पुस्तक प्रत्येक विद्यार्थिनीला द्यायचं आहे. म्हणजे प्रत्येक विद्यार्थिनीला किती दिवस आलं? 1 दिवस आलं. कसं काढलं तुम्ही? एक टेक्स्टबुक होतं, बरोबर? 8 विद्यार्थिनींना द्यायचं होतं म्हणून भागिले 8 केलं. आणि किती दिवस होते तुमच्या पॉकेटात? 8, म्हणून 1/8 × 8. उत्तर किती आलं? 1 आलं. म्हणून इथं सुद्धा तसंच म्हटले बघा. देअरफॉर कॉर्नर पार्टिकल कॉन्ट्रीब्यूट इट्स 1/8 पार्ट. म्हणजे क्यूबला 8 कॉर्नर आहेत. क्यूबला किती आहे? 8 कॉर्नर आहे, आणि त्या प्रत्येक कॉर्नरवर एक कन्स्टिट्यूएंट पार्टिकल प्रेझेंट आहेत, आणि त्या प्रत्येक कन्स्टिट्यूएंट पार्टिकलचा कॉन्ट्रीब्युशनचा वाटा किती? 1/8 आहे. किती आहे? 1/8. जसं एक रेफरन्स बुक 8 दिवसांसाठी 8 विद्यार्थिनींना द्यायचं आहे, तर त्या प्रत्येक विद्यार्थिनींचा त्या टेक्स्टबुकवर किती दिवस आला अधिकार? 1च दिवस आला. तो कसा काढला? 1/8 × 8 बरोबर 1. म्हणून इथं सुद्धा तसंच म्हटलं बघा की सिम्पल क्युबिक युनिट सेलमध्ये टोटल नंबर ऑफ पार्टिकल्स, त्याला आपण टोटल नंबर ऑफ युनिट सेल पण म्हणतो, ते किती आले विद्यार्थिनींनो? 8. ते किती आले बघा? 1/8 × 8 इज इक्वल टू किती आले? 1 आले. परत एकदा समजून घ्या की टोटल नंबर ऑफ युनिट सेल हे किती आले बघा? किती आले ते? 1/8 × 8 इज इक्वल टू 1 पार्टिकल इन द युनिट सेल. हे परत एकदा समजून घ्या. प्रिमिटिव्ह ऑर सिम्पल क्युबिक युनिट सेलमध्ये 8 कॉर्नर असतात, आणि 8 कॉर्नरपैकी ज्यावेळेस त्यांचं स्टॅक टुगेदर होतात, त्याच्यामध्ये पार्टिकल ॲट इच कॉर्नर असतात, आणि पार्टिकल ॲट इच कॉर्नर असताना त्याच्यामध्ये
गिवन युनिट सेल कितीला शेअर करतो, 7 अदर नेबरिंग क्यूबला शेअर करतो. म्हणून टोटल नंबर ऑफ युनिट सेल कॅल्क्युलेट करत असताना त्याच्यामध्ये आपण काय म्हणू शकतो, देअर फोर द कॉर्नर ऑफ पार्टिकल कॉन्ट्रीब्यूट अपॉन 1/8 पार्टिकल टू द गिवन युनिट सेल. Hence the simple cubic unit cell can be consist of the total number of particle in unit cell is equal to 1/8 into 8 is equal to 1. This is called as a total number of unit cell. मग आताच्या लेक्चरला जे काही आपण घेतलं ते तुम्हाला लक्षात आलेलं असेल. त्याच्या पुढे जे असेल बॉडी सेंटर क्युबिक युनिट सेलचं ते आपण उद्याच्या लेक्चर्सला डिस्कस करणार आहोत.